आहे. काल कपिल सिब्बल आणि कपिल 2 तास घेतले. आजच्या सुनावणीचा अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे युक्तिवाद काल अत्यंत प्रभावीपणे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला आणि नुसताच तो युक्तिवाद केला नाही तर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाला दाखवून दिलं की संविधानिक बदमाशी कशा पद्धतीने झालेली आहे. त्यांनी पूर्णच इतिहास शिवसेनेचा खरं तर मांडला की शिवसेना ही आधी एक सामाजिक चळवळ असल्यापासून तर बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून त्याची स्थापना केली आणि 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्षाची धुरा कशी सांभाळत होते हे सांगताना त्यांनी 2014 पासूनच्या दोन्ही निवडणुका म्हणजे लोकसभा विधानसभा 2019 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा संदर्भ दिला आणि त्याच्यातून जे निवडून आले म्हणजे तेव्हा लोकसभेमध्ये 2014 मध्ये 18 जण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडून आले आणि विधानसभेमध्ये 63 आमदार निवडून आले उद्धव साहेबांच्याच नेतृत्वाखाली. त्यानंतर 2019 मध्ये 18 खासदार निवडून आले आणि 56 आमदार निवडून आले. हे उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली निवडून आले. त्यांनी दिलेल्या एबी फॉर्मच्या आधारेच पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळाली, पक्षचिन्ह मिळालं आणि निवडणुका लढवलेले हे अनेक जण जे पळून गेलेले आहे ते सातत्याने उद्धव ठाकरेंनीच जी काही नेतृत्व आणि त्याच्या संदर्भातली फळी निर्माण केली त्यातलेच लोक आहेत हे सुद्धा सांगण्यात आलं, कागदपत्रांच्या आधारे दाखवण्यात आलं. त्यामुळे सगळ्यांनी एक प्रकारे मान्यता दिलेलं नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आहे. एवढंच नाही तर काही डॉक्युमेंट हे दाखवण्यात आले ज्याच्यामध्ये म्हणजे गुवाहाटीला विशेषतः केलेला ठराव, त्या गुवाहाटीच्या ठरावामध्ये तर उद्धव ठाकरे हे त्यांची इच्छा असेपर्यंत पक्षप्रमुख राहतील असं लिहिण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदेद्वारे. ते सुद्धा कागदपत्र दाखवण्यात आले आणि उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख आहेत हे मुख्यतः सांगण्यात आलं. त्यामुळे राजकीय पक्ष संघटना त्यांची आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो केवळ आमदारांच्या संख्येवर आधारित घेतलेला असल्यामुळे तो चुकीचा आहे हे सुद्धा कागदोपत्री दाखवण्यात आलं. आणि आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची मांडणी ही सुभाष देसाई यांची जी केस डिसाईड झालेली आहे. 5 न्यायाधीशांनी सुभाष देसाई यांची केस डिसाईड करताना जो निर्णय दिलेला आहे त्याच निर्णयाचे सगळे दाखले आता महत्वाचे म्हणून देण्यात येणार आहेत आणि देण्यात आलेले आहेत काल सुद्धा. ज्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामध्ये फरक आहे, डिस्टिंक्ट आणि सेपरेट ते आहेत हे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षातल्या आमदारांची संख्या केवळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष यांचा आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे हे महत्वाचं मत मांडण्यात आलं. परिच्छेद 117, 120 याच्यामध्ये सुभाष देसाईंच्या केसमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की मुख्य प्रतोद आणि विधिमंडळ पक्षामध्ये आमदारांचा नेता कोण राहील हे ठरवण्याचे अधिकार पॉलिटिकल पार्टीच्या प्रमुखांना म्हणजे उद्धव ठाकरे यांनाच आहेत हे सुद्धा मान्य करण्यात आलेलं आहे. मग नरळी झिरवळ यांनी एक खूप चांगला निर्णय घेतला होता, त्याचा उल्लेख करण्यात आला 21/6/2022 रोजी, ज्याच्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनी जो चेंज केला होता तो चेंज त्यांनी मान्य केला होता की मुख्य प्रतोद त्यांनी बदलले होते आणि एकनाथ शिंदेंना काढून टाकण्यात आलं होतं. तर त्याबद्दलचा निर्णय बरोबर होता असं सुद्धा परिच्छेद 128 मध्ये म्हणण्यात आलेला आहे. त्यानंतर बहुमत चाचणीचा निर्णय हा एक अत्यंत कळीचा मुद्दा याच्यामध्ये आर्ग्युमेंटमध्ये ठरणार आहे. आज सुद्धा युक्तिवादात तो मुद्दा असणार आहे. काल सुद्धा तो मुद्दा मांडण्यात आलेला आहे की बहुमत चाचणी चा आदेश जो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला तो स्वतःच्या अधिकारांचं उल्लंघन करून दिलेला आहे. संविधानामध्ये स्पष्ट तरतूद आहे की राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावे. असं असताना सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना 7 आमदारांनी एक पत्र दिलं असं त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना लिहिलेल्या पत्रात दिलं आहे. उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्र लिहिलं गव्हर्नरनी की 7 आमदारांनी मला कळवलेलं आहे की तुम्ही अल्पमतात आलेले आहे. त्यानंतर त्यांनी आणखी पुढची ओळ दिली की विरोधी पक्ष नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं की तुम्ही अल्पमतात आलेले आहे. त्यामुळे मला असं वाटते की बहुमत चाचणीचे आदेश मी देता हे चुकीचं आहे. हे 7 आमदार म्हणजे मंत्रिमंडळ नाही. विरोधी पक्षनेते तेव्हाचे देवेंद्र फडणवीस म्हणजे मंत्रिमंडळ नाही. त्यांचं म्हणणं राज्यपालांनी का ऐकलं? त्यांचं म्हणणं ऐकणं बेकायदेशीरता आहे असं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे. बहुमत चाचणीचा आदेश त्यांच्या म्हणण्यानुसार देणं हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या
मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार न वागता घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं परिच्छेद 199, 200 आणि 213 मध्ये सुभाष देसाईंच्या केसमध्ये 5 न्यायाधीशांनी स्पष्ट केलेला आहे. हा सुद्धा महत्वाचा भाग उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मांडला जाणार आहे. आणि मुख्य प्रतोद जो बदलला तो चुकीचा निर्णय होता. हे सुद्धा न्यायालयाने मान्य केलेलं आहे. अपात्रतेची जी सुनावणी आता सुप्रीम कोर्टासमोर आहे त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी केलेली बदमाशी, आमदारांच्या आधारे बहुमत ठरवण्याची, ही सुद्धा महत्वाची ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी जे 4 अपात्रतेचे पिटिशन त्यांच्या समोर होते ते निर्णय घेताना सगळ्यांनाच पात्र ठरवलेला आहे आणि तो निर्णय किंवा कोणीच अपात्र नाही असं ठरवलेला आहे. तो निर्णय सुद्धा चुकीचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या परिच्छेद नंबर 533 आणि 674 मध्ये म्हटलेला आहे. हा मुद्दा सुद्धा आता एकनाथ शिंदेच्या अंगलट येणार आहे. 2018ची जी पक्ष संघटना आहे ती गृहीत धरणं विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी होती हे म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने परिच्छेद 175 मध्ये. त्यामुळे 2018 मध्ये पक्ष संघटनेत जो बदल करण्यात आला त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली आहे. ते पत्र सुद्धा आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाला दाखवलं जाईल आणि या सगळ्या पुराव्यांच्या आधारे मला वाटते मांडणी होईल. त्यानंतर पुढची सुनावणी ही एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाची बाजू त्यांचे वकील मांडतील. ते आजच होईल की त्यानंतर होईल हे न्यायालय ठरवेल. पण मला असं वाटतं की पुढच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आता ही सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेल. आज काय होईल? आज महत्वाची मांडणी कपिल सिब्बल करणार आहेत जी पुराव्यांच्या आधारे असणार आहे. आणि मी आपल्याला सगळे पुरावे सुद्धा दाखवू शकतो आता सुद्धा की ज्याच्यामध्ये स्वतः जो मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे असताना त्यांनी मंत्रिमंडळाची संदर्भातला निर्णय घेतला होता आणि त्यांनी एक ठराव केला होता पक्ष संघटनेची बैठक घेऊन की एकनाथ शिंदे यांना विधिमंडळाच्या मुख्य नेतेपदावरून काढण्यात येत आहे आणि तिथले प्रतोद जे आहे त्यांची सुद्धा उचलबांगडी करण्यात येत आहे. त्याच्यावर त्या ठरावावर सह्या कोणाच्या आहेत? त्याच्यावर सह्या आहेत उदय सामंत मंत्री यांची, दादा भुसे मंत्री यांची आणि संजय राठोड जे तेव्हा आमदार होते यांची. त्यामुळे त्या लोकांच्या ओरिजिनल सह्या त्याच्यावर आहेत. ते सुद्धा पत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं. तर तुम्ही म्हणताय 1 ते 1.5 महिना अजून लागेल, दिवाळीच्या आधी होऊ शकतो? दिवाळीच्या आधी निकाल नक्की लागेल अशी शक्यता आपण सांगू शकतो. पण अर्थात हे सगळं सर्वोच्च न्यायालयावर आधारित त्यांचे काय कामाची कार्यव्यस्तता आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण आता जास्त विलंब लावला जाणार नाही असं वाटतं. संजय राऊतांनी असे फोटो टाकले एकनाथ शिंदेचं आणि त्याच्यावर अशी पोस्ट केली की कायद्याच्या मार्गाने लवकरच आटोपतायत सगळ्या गोष्टी. करत असेल कारण की सगळ्यांनाच आता अंदाज आलेला आहे की आता सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा त्यांनी जपली पाहिजे. इतके दिवस जो विलंब लावलेला आहे तो चुकीचा आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय ही अत्यंत महत्वाची यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये काही उणिवा असतील, त्रुटी असतील, अप्रामाणिक काही लोक असतील, पण आम्ही अनेकदा त्या लोकांची उल्लेख करून सुद्धा हे काही गोष्टी आपण बाजूला केल्या तर ही व्यवस्था आपली मजबूत होऊ शकते, लोकशाहीवर प्रेम वाढू शकते असं आपण सांगतो. त्यामुळे लोकशाही आणि संविधान या संदर्भात काम करणारं सर्वोच्च न्यायालय त्यांना स्वतःची प्रतिमा आता जपली पाहिजे यासाठी सुद्धा हा निर्णय लवकर दिला पाहिजे. आणि म्हणून मग संजय राऊत साहेबांनी जो फोटो टाकलेला असेल एकनाथ शिंदे सगळं आता आटोपतायत वगैरे तर ते कदाचित तसं होऊ शकतं.